नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची आत्मलीला का वाचावी, आत्मलीलेमध्ये काय काय सांगितलेले आहे आणि आत्मलीला वाचल्याने काय होते या संदर्भाची माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। जिथे आपण आत्मलीलेचे पठण करणार आहोत ती जागा व्यवस्थित पुसून घ्यावी। त्यानंतर तिथे एक चौरंग ठेवावा, चौरंगावरती सफेद कपडा अंथरावा, त्यावरती आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा फोटो ठेवावा आणि एक साईडला तुपाचा दिवा, धूप लावावा, अगरबत्ती लावावी आणि आत्मलीला वाचण्या अगोदर आपण संकल्प करावा। संकल्प करताना एक आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावे, अक्षता हळद कुंकू टाका, जी आपली इच्छा असेल ती बोलावी, गोत्रामध्ये कश्यप गोत्र म्हणावे। त्यानंतर आत्मलीला किती दिवसाचा संकल्प करणार आहे तो बोलावा आणि त्यानंतर आपली जी इच्छा असेल ती बोलून ते पाणी तामनात सोडून द्यावे। अशा प्रकारे आत्मलीलेचा संकल्प करावा आणि जेव्हा आपले वाचन होईल तेव्हा संकल्प अशा प्रकारेच पाणी घेऊन संकल्प देखील सोडावा। तर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता। आपली जिथे पूजा मांडलेली असेल ना त्याच जागेवर दररोज आत्मलीला वाचताना पाठ किंवा चौरंग मांडावा। वाचन झाल्यावरती काढून घ्यावे। बसायची जागा पहिल्या दिवसापासून एकच असावी। तुम्ही सेवा कराल ती सद्गुरू माऊलींची सेवा अगदी मनापासून करावी। तर त्याचबरोबर तुम्हाला आत्मलीला पण दाखवते। तर ही आत्मलीला अगदी सोपी आहे। तर आता तुम्हाला थोडंसं उलटं दिसत असेल कारण कॅमेऱ्यामुळं, पण सप्ताह केल्याने पूर्ण त्याचे फळ मिळत असते। पण आत्मलीलेचे जर तुम्हाला पठण करायचे असेल तर 7 दिवसाचे पारायण करून किंवा 5 दिवसाचे पारायण करून तुम्ही आत्मलीलेचे पठण अवश्य करावे। आणि आत्मलीला पठण केल्याने काय होईल ते देखील तुम्हाला सांगते। बाबा नेहमी सांगतात, हृदय मंदिरी जे मज पाती तयासी होय माझी प्राप्ती। आपल्या हृदयात असलेल्या आत्मरामाची ओळख करून घ्या असे आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली प्रत्येकाला सांगत असतात। कारण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात साक्षात परमेश्वर बसलेले आहे, त्याची तुम्ही ओळख करून घ्या। आणि हो, आजचा व्हिडिओ ना आपल्या सद्गुरू माऊलींच्या आत्मलीलेबद्दल आहे, जेणेकरून सर्वांचे चांगले व्हावे आणि सर्वांनी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे नामस्मरण जास्तीत जास्त करावे, मेडिटेशन करावे आणि आत्मलीलेचे पठण देखील करावे। त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा। याचे कारण म्हणजे जसा आपल्याला फायदा झाला तसा दुसऱ्यांनाही हो, हीच माझी अगदी मनापासूनची कळकळीची विनंती आहे। त्यामुळे मी वारंवार व्हिडिओत सांगत असते की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आत्मलीलेमध्ये सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी काय सांगितलेले आहे त्यात मी थोडेसे तुम्हाला वाक्यरचना सांगणार आहे, तर ती सर्वांनी समजून घ्या। सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची कृपा अशी झाली की विश्व कल्याणासाठी, या जगाच्या कल्याणासाठी आत्मलीला फळा आली माऊलींनी। म्हणून आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी आत्मलीला हा ग्रंथ तयार केलेला आहे। तर तो सर्वांकडून वाचन व्हावे आणि सर्वांचे चांगले व्हावे हेच आपल्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींना वाटते। आत्मा मालिक माऊलींची आत्मलीला जो करील पठण त्याला होईल आत्मज्ञानाचे प्राप्ती, त्याच्या होतील संपूर्ण इच्छा पूर्ण। कितीही तप करा, साधना करा, पण आत्मलीलेचे जर पठण केले तर आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत ते गुप्त रूपे जसजशी आत्मलीला पठण होईल तसे आपल्याला गुप्त संकेत देखील सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे येणार आहे बरं का। त्यामध्ये उदाहरणार्थ आपल्या घरी कोणीतरी काहीतरी मागायला येऊ शकते, तर आपण त्याला दान अवश्य केले पाहिजे। त्याचबरोबर आपण बाहेर कुठं गेलो तर कोणी आपल्याकडे 5 रुपये 10 रुपये मागू पण शकतं, दक्षिणा पण मागू शकतं। त्याचबरोबर कोणीतरी आपल्याकडे काही खाण्यासाठी मागू शकतं। अशा प्रकारे सद्गुरू आत्मा मालिक माऊली हे गुप्त रूपे आपली परीक्षासुद्धा घेऊ शकतात, गुप्त रूपे आपल्याला दर्शनसुद्धा देऊ शकतात। तर हे पण आत्मलीला वाचताना सर्वांनी समजून घेतले पाहिजे। दानातून जेवढे पुण्य मिळते ना आपल्याला
तेवढे कशातून नाही. त्यामुळे दान हे वेगवेगळ्या प्रकारचे असते, तर तुम्ही कशाही प्रकारे दान करा, पण दान अवश्य करावे. जो आत्मलीला वाचन करील त्याला कितीही मोठा आजार असला तरी तो देखील दूर होईल. आपल्या जीवनातील संकटे दूर होण्यासाठी देखील आत्मलीलेचे पठण आपण करू शकतो. त्याला आत्मज्ञानाचीही प्राप्ती होईल आणि साक्षात परमेश्वराचे दर्शन देखील होईल. आत्मचैतन्याची, आत्मदेवांची भक्ती केली तर आपल्याला जे पाहिजे असेल ते मिळू शकते. त्यासाठी आत्मलीलेचे पठण अवश्य करत चला. आत्मलीलेचे पठण झाल्यानंतर सद्गुरू माऊलींची आरती करावी. त्यानंतर घरात सर्वांना गोड काहीतरी प्रसाद द्यावा. सद्गुरू माऊलींनाही गोड प्रसाद ठेवावा. त्यानंतर मेडिटेशन एक 5 मिनिटं करा किंवा 10 मिनिटं करा, अर्धा तास करा, 15 मिनिटं करा, पण मेडिटेशन हे त्यानंतर अवश्य करावे. म्हणजे आत्मलीला तर पठण होईलच, पण आत्मचिंतन देखील आपल्याकडून झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मा मालिक माऊली ही चैतन्याची खाण आहे. हा चैतन्याचा कल्पवृक्ष आहे. चैतन्यरूपी परमेश्वराचे आपण जास्तीत जास्त हृदयात ध्यान केले पाहिजे. बाबा नेहमी सांगतात ध्यान करा. ध्यान करा म्हणजे ध्यान जर आपण केले तर कित्येक आजार देखील आपले दूर होतात, आपले माइंड देखील स्थिर राहते. त्याचबरोबर आपल्याला हृदयात असलेल्या परमेश्वराची प्राप्ती देखील होते आणि हृदयात असलेल्या आत्मारामाची ओळख देखील होते. अर्थात म्हणजे साक्षात परमेश्वराचे नामस्मरण करत करतच जर आपण स्नान केले तर त्याचे खूप मोठे पुण्य आपल्याला मिळते. आपण सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे नामस्मरण जर जास्तीत जास्त केले तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल. त्यामुळे बाबा नेहमी म्हणतात, आलेले मानव जन्मात तुझ्या जीवनाचे तू सार्थक करून घे. तू परमेश्वराचे होता होईल तेवढे नामस्मरण कर, ध्यान कर, परमेश्वराचे चिंतन कर आणि साक्षात परमेश्वराची ओळख करून घे. म्हणजे तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. तुमच्या, माझ्या प्रत्येकाच्या हृदयात जो साक्षात परमेश्वर बसलेला आहे त्याची तू मानव जन्मात आलाच आहे तर ओळख करून घे, असे सद्गुरू आत्मा मालिक माऊली वारंवार सांगत असतात. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे करावे ध्यान. सद्गुरू आत्मा मालिक माऊली करील अज्ञानाचा विनाश. आपल्याला जन्मजन्मीच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर सद्गुरू माऊलींचे जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे. तुम्ही बाहेर तीर्थक्षेत्राला कितीही जा, पण तुमच्या हृदयात जो साक्षात परमेश्वर बसलेला आहे त्याची ओळख देखील करून घ्या. जर तुम्ही असे केले तर समाधानाचा वारा म्हणजे तुमच्या जीवनात समाधान, सुख, समृद्धी, ऐश्वर आल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या रूपे दिसतील आत्मदेव. जर मनापासून आत्मलीलेचे वाचन केले, जे जे तुमच्या मनात आहे त्या रूपी दिसे आत्मदेव. त्यातून तुम्हाला बाबा कोणत्याही रूपात दिसू शकतात. आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत हे गुप्त रूपे काम करत असतात आणि जेव्हा आपली आत्मलीला जर वाचन झाली, कोणत्याही जोडप्याला दक्षिणा द्यावी, त्याचबरोबर जे अन्नदान द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मलीला पठण करताना ब्रह्मचर्याचे पालन देखील अवश्य करावे आणि सद्गुरू माऊली वेगवेगळ्या रूपातून आपल्याला दर्शन देतील तर ते देखील आपण समजून घ्यावे. परमेश्वराची कोणतीही सेवा करावी पण ती अगदी मनापासून करावी आणि त्या सेवेबरोबर ध्यान अवश्य करावे. आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश माझा हाच आहे की होता होईल तेवढी सद्गुरू माऊलींच्या आत्मलीलेचे जास्तीत जास्त पठण करावे. सद्गुरू माऊलींचे आत्मलीलेचे वाचन झाल्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं मौन देखील आपण करण्याचे देखील पालन केले पाहिजे. त्यावर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करावे, जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करावे. कारण जेणेकरून आपल्याला जसा आत्मलीलेचा फायदा झाला, आपल्याला जशी आत्मलीलेची माहिती समजली, बाकी अनेक भाविकांना देखील समजावी. जे जे आत्मा मालिक भाविक माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आत्मलीलेचे वाचन देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.